नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आज 3 डिसेंबर 2025 नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका येणार का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच जारी केलेला आहे, वितरित केलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक ते 10 लाखाहून अधिक शेतकरी बांधव या योजनेसाठी आहेत. पण या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्याच शेतकरी बांधवांना मिळतो, त्यांना PM किसान योजनेचा हप्ता आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता मिळणं पण फार महत्त्वाचं आहे. या हप्ता जो आहे तो आता येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता येणार असून शेतकरी बांधवांना याची प्रतीक्षा लागलेली आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर या यूट्यूब चॅनलला म्हणजेच योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण पुन्हा सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, पण विसरायचं नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्याला आता शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत. अनेक शेतकरी बांधव आणि राज्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, आता नुकतेच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात पण एक महत्त्वाचा आणि निधी वितरण होऊ शकतो. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ याच व्हिडिओच्या माध्यमातून. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार PM किसान योजनेचा 21वा हप्ता राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा झालेली आहे. 20व्या हप्त्यासाठी ही संख्या 96,91,61 एवढी होती. पण 6 लाखाच्या फरकाने लाभधारकांना सुद्धा वगळण्याचं काम नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे लाभधारकांना केलेलं आहे. एकंदरीत अनेक शेतकरी बांधवांना हप्ता मिळालेला पण नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. 21वा हप्ता दिला आता नमो शेतकरी योजनेचा. PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांना 21वा हप्ता भेटला त्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळेल. धन्यवाद.